नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यासातील आपली पाण्याची गरज हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सांगा भाऊ, असं होतं ना तुमच्या बाबतीतही? तुम्ही जेव्हा घरी एखादी खोडी करता तेव्हा तुम्हाला तुमची आई रागवते, बाबा रागवतात, लगेच तुमच्या डोळ्यातून पाणी घायला सुरुवात होते. पाणी म्हणजेच अश्रू. तसेच चिंचेचे एक छोटे जरी बुटुक पाहिले तर लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटते. आता सध्या हिवाळा ऋतू चालू आहे. सर्वांना लगेच सर्दी नाकातून पाणी गळू लागते. त्याचप्रमाणे तुम्ही मैदानावरती खेळ खेळत असताना जर पडलात तर तुम्हाला जखम होते आणि त्या जखमेतून रक्त वाहू लागते. यावरून काय आढळते विद्यार्थी मित्रांनो? तर अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त यामध्येही पाणी असते. एक छोटासा प्रयोग करून पाहणार आहोत. घरी एक छोटीशी काकडी घ्या, परंतु मोठ्यांच्या देखरेखीखाली तो प्रयोग करायचा आहे. एक छोटीशी काकडी घ्या, मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा. जमा झालेला केस घट्ट पिळा. त्याचप्रमाणे एक छोटी लिंबू घ्या, तेही घट्ट पिळा. तुम्हाला काय आढळते विद्यार्थी मित्रांनो? तर काकडीच्या रसामध्ये, काकडीच्या किसामध्ये आणि लिंबाच्या फोडीमध्ये दोन्हीमध्येही पाणी असते. आपल्याला तहान का लागते? तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप गरज असते. पाण्यामुळेच आपल्या शरीरातील रक्त पातळ होते. तसेच आपण खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होण्यासाठीही आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. तसेच नको असणारे पदार्थ लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरातील पाणी कमी होता कामा नये आणि पाणी जर कमी झाले तर आपल्याला तहान लागते. ज्याप्रमाणे आपल्याला तहान लागते त्याचप्रमाणे इतर सर्व सजीवांना सुद्धा तहान लागते. त्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर ह्या चित्राचं निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते सांगा पाहू? या नदीकाठी पाणी पिण्यासाठी कोण आलेले आहे? बरोबर, तर नदीकाठी पाणी पिण्यासाठी बकरी किंवा शेळी आलेली आहे. पाण्यामध्ये कोण डुंबत आहे? पाण्यामध्ये मुले डुंबत आहेत. यानंतर पाणी वाहून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत? तर पाणी वाहून नेणारे लोक पाणी हे त्यांच्या इतर कामासाठी म्हणजेच कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, भांड्यासाठी वापरणार आहेत. तर याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं पाणवठा. तर पाणवठा म्हणजे काय? तर अनेक गावांमध्ये तळ्याकाठी किंवा नदीच्या किनारी गायी, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. त्या तळ्याच्या कडेने गवत वाढलेले असते, इतर झुडपेही वाढलेली असतात. त्या पाण्यामध्ये जनावरे डुंबत असतात. तसेच टिटवी, खंड्या, बगळे असे प्राणी त्या तळ्याच्या आजूबाजूला असतात. त्या तळ्याच्या काठी गावातील माणसे कपडे धुण्यासाठी येतात. काही लोक पाणी भरून नेण्यासाठी येतात. तर याला म्हणायचं पाणवठा. अनेक गावांमध्ये आपल्याला असा पाणवठा पाहायला मिळतो. मग पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, हा पाणवठा स्वच्छ राहावा यासाठी तुम्हाला काय करता येईल ह्याचा थोडासा विचार करा. पहा, आता आपण पाहिले की आपल्याला आणि आपल्यासोबतच इतर सजीवांना याची गरज असते. मग आपण आपल्या घरातील पाळीव प्राणी जे असतात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय करतो आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या वेळाही आपल्याला ठाऊक असतात. परंतु ह्या व्यतिरिक्त अनेक हजारो प्राणी आहेत की त्यांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मुंगी, मधमाशी, खेकडा, विंचू हे आणि असे अनेक प्राणी ज्यांना पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मग त्यांच्या पाण्याची सोय कोण करत असेल? तर याचा आपण थोडासा विचार करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो? तर आपण हे शिकलो आपल्याला आपल्या शरीराचे कामकाज व्यवस्थित चालावे
यासाठी पाण्याची गरज असते. म्हणूनच पाण्याचा सर्वांनी जपून वापर करायला हवा, कारण पाणी हे जीवन आहे. धन्यवाद.